नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या सुंदर वाटेवरून प्रवास करताना समोर दिसणारे हे भव्य डोंगर मनाला एक वेगळीच शांतता देतात. निसर्गाची ही अप्रतिम कलाकृती पाहताना प्रत्येक क्षण खास वाटतो. समोर तुम्ही बघू शकता, त्र्यंबकेश्वरच्या या सुंदर सफरीत दिवसाची सुरुवात एका साध्या पण मनाला आनंद देणाऱ्या नाश्त्याने होत आहे. ब्रेकफास्टसाठी इथे थांबतो आणि नजरा अचानक या सुंदर क्रॉकरीकडे वळतात. विविध आकार, रंग आणि डिझाईन्स असलेल्या या वस्तू लगेचच लक्ष वेधून घेतात. प्रत्येक कप, प्लेट, बरणी आणि सजावटीच्या वस्तूंमध्ये एक वेगळीच खासियत दिसते. साध्या वस्तूंनाही इतकं सुंदर रूप देता येतं याचं हे एक उत्तम उदाहरण. प्रवास फक्त ठिकाण पाहण्यापुरता मर्यादित नसतो, तर वाटेत भेटणाऱ्या अशा छोट्या छोट्या गोष्टीही त्याला खास बनवतात आणि हा सुंदर क्रॉकरीचा संग्रह त्यापैकी एक. घाटातून प्रवास सुरू आहे आणि प्रत्येक वळणावर निसर्गाचं एक नवीन रूप दिसते. अशातच रस्त्याच्या कडेला हा छोटासा धबधबा नजरेस पडतोय. आकाराने लहान असला तरी त्याचं सौंदर्य मात्र मन जिंकून घेते. इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारी अहिल्याबाई होळकरांची ही सुंदर बारव म्हणजेच विहीर. घाटातून प्रवास करत असताना आता आम्ही घाटन देवीच्या मंदिरात थांबलो आहोत. आजूबाजूचा डोंगर, शांत वातावरण आणि भक्तिभावाने भरलेलं हे ठिकाण मनाला एक वेगळीच ऊर्जा देत आहे. प्रवास कितीही सुंदर असला तरी अशा पवित्र ठिकाणी काही क्षण थांबून दर्शन घेण्याचा आनंद वेगळाच असतो. घाटन देवीच्या चरणी नतमस्तक होत पुढचा प्रवास सुखकर आणि मंगल होण्यासाठी आशीर्वाद घेत आहोत. निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम अनुभवताना मन अधिक प्रसन्न होत आहे. अशा क्षणांमुळे प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं राहत नाही, तर तो एक सुंदर अनुभव बनून जातो. मंदिराच्या परिसरातून दिसणारं हे दृश्य खरंच मन मोहून टाकणारं आहे. समोर पसरलेले डोंगर, हिरवाईने नटलेला निसर्ग आणि वाहणारा थंड वारा सगळंच अगदी प्रसन्न वाटतंय. अशा ठिकाणी काही क्षण शांत उभं राहिलं की मन आपोआप निवांत होतं. शहराची धावपळ, गोंगाट आणि दैनंदिन चिंता कुठेतरी मागे पडल्यासारख्या वाटतात. प्रवास पुन्हा सुरू झालाय आणि समोर उभा असलेला हा भव्य डोंगर नजरेत भरतोय. आणि अखेर आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलो आहोत. घाटातील निसर्गरम्य प्रवास, वाटेत भेटलेली सुंदर दृश्य, शांत वातावरण आणि अनेक खास क्षण अनुभवत हा प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वर हे केवळ धार्मिक श्रद्धेचं केंद्र नाही, तर अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगमही आहे. इथलं वातावरण मनाला एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देतं. आता त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूमीत दर्शन आणि नव्या अनुभवांसाठी आम्ही सज्ज आहोत. त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी आम्ही आता रांगेत उभे आहोत. हातात पूजेचं साहित्य, मनात श्रद्धा आणि महादेवाच्या दर्शनाची उत्सुकता. वातावरण खूपच प्रसन्न वाटत आहे. विशेष म्हणजे आज भाविकांची गर्दी खूप कमी आहे, त्यामुळे दर्शन शांतपणे आणि निवांतपणे होईल असं वाटतं आहे. मंदिरातील भक्तिमय वातावरण, घंटानाद आणि हर हर महादेवचा जल्लोष मनाला एक वेगळीच ऊर्जा देत आहे. आता काही क्षणातच 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेवांच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे. या पवित्र क्षणांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. माझ्यासाठी देव ही फक्त पूजा करण्याची किंवा मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची गोष्ट नाही. माझ्यासाठी देव म्हणजे विश्वास, आधार आणि प्रत्येक परिस्थितीत सोबत असलेली एक अदृश्य व्यक्ती आहे. जीवनात अनेक प्रसंग असे आले जेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटले. मग प्रत्येक वेळी कुठून ना कुठून एक नवीन मार्ग सापडला. काही गोष्टी अशा घडल्या ज्याचं उत्तर आजही माझ्याकडे नाही, पण त्या प्रत्येक अनुभवाने माझा देवावरचा विश्वास अधिक दृढ केला. अनेक लोक विचारतात की देव खरंच असतो का? माझ्यासाठी या प्रश्नाचं उत्तर म्हणजे माझे अनुभव आहे. कारण देवाला मी कधी डोळ्यांनी पाहिलं नाही, पण त्याची उपस्थिती अनेक वेळा जाणवली आहे. जेव्हा मन खचतं तेव्हा धीर देणारी शक्ती, जेव्हा भीती वाटते तेव्हा आत्मविश्वास देणारी शक्ती आणि जेव्हा आनंद मिळतो तेव्हा कृतज्ञता शिकवणारी शक्ती म्हणजे माझ्यासाठी देव. मला फिरायला आवडतं, नवीन ठिकाणी जायला सुद्धा आवडतं, पण खरं सांगायचं तर मंदिरात गेल्यावर मिळणारी शांतता मला इतर कुठेच मिळत नाही. मंदिरात पाऊल टाकताच मन शांत होतं, विचार स्थिर होतात आणि एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. देवभक्ती म्हणजे फक्त हार, फुलं वाहणं किंवा पूजा करणं नाही. देवभक्ती म्हणजे चांगले विचार ठेवणं, इतरांना मदत करणं, कोणाचं वाईट न करणं आणि प्रत्येक परिस्थितीत कृतज्ञ राहणं. मंदिर आपल्याला देवाजवळ नेण्याचं माध्यम आहे, पण खरी भक्ती आपल्या वागण्यात आणि विचारांमध्ये दिसली पाहिजे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेक गोष्टींसाठी वेळ काढतो, पण स्वतःसाठी आणि देवासाठी काही क्षण देणं विसरतो. दिवसातून काही मिनिटं जरी शांत बसून देवाचं स्मरण केलं तरी मनाला एक वेगळीच ताकद मिळते.
आणि म्हणूनच आज त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूमीत उभी राहून मी फक्त एवढीच प्रार्थना करते की सर्वांना सुख, समाधान, चांगलं आरोग्य आणि योग्य मार्ग मिळू दे. आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी देवासमोर विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका, कारण कधी कधी आपल्याला वाटतं त्यापेक्षाही देव आपली जास्त काळजी घेत असतो. महादेवाच्या कृपेने आज त्र्यंबकेश्वराचं अतिशय सुंदर दर्शन झालं. गर्दी कमी असल्यामुळे दर्शन शांतपणे आणि मन भरून घेता आलं. इतके जवळून दर्शन घेण्याचा अनुभव शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. यासोबतच अभिषेक करण्याचं भाग्यही लाभलं. महादेवांच्या चरणी बसून केलेला तो प्रत्येक क्षण मनाला एक वेगळीच शांती आणि समाधान देऊन गेला. अनेक दिवसापासून मनात असलेली इच्छा आज पूर्ण झाल्यासारखं वाटत आहे. महादेवांच्या पवित्र नगरीतलं हे उत्तर महाद्वार भक्ती, विश्वास आणि अध्यात्म यांचं स्वागत करत उभं आहे. त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन बाहेर पडत असताना एक खूप सुंदर दृश्य पाहायला मिळालं. समोर छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती उभी होती आणि त्याच परिसरात एक छोटंसं वासरू शांतपणे उभं होतं. अनायाला मुक्या प्राण्यांवर खूप प्रेम आहे. वासरू दिसताच ती त्याच्याजवळ गेली आणि अगदी प्रेमाने त्याच्या अंगावरून हात फिरवू लागली. त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. खरं तर मुक्या प्राण्यांना शब्दांची गरज नसते. त्यांना फक्त प्रेम, आपुलकी आणि माया हवी असते. आपण त्यांच्यावर प्रेमाने हात फिरवला की तेही ते प्रेम शांतपणे स्वीकारतात. त्या छोट्याशा वासरासोबतचे हे काही क्षण खूप सुंदर आणि मनाला स्पर्श करून जाणारे होते. मंदिराबाहेरच्या रस्त्यांवर फिरताना इथलं वेगळंच रंगीबिरंगी रूप पाहायला मिळतंय. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेली छोटी मोठी दुकानं, पूजेचं साहित्य, रुद्राक्षांच्या माळा, महादेवांच्या मूर्ती, विविध धार्मिक वस्तू आणि स्थानिक हस्तकला. प्रत्येक दुकान आपलं वेगळं आकर्षण जपून उभं आहे. कुठे भक्त खरेदी करताना दिसत आहेत, कुठे दुकानदार प्रेमाने वस्तूंची माहिती सांगत आहेत, तर कुठे भाविक निवांतपणे फिरत या वातावरणाचा आनंद घेत आहेत. आता आम्ही आणखी एक आध्यात्मिक स्थळाकडे निघालो आहोत, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ गुरुपीठ. त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूमीवर वसलेलं हे गुरुपीठ स्वामी भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचं स्थान मानलं जातं. देशभरातून हजारो भक्त इथे दर्शनासाठी आणि आध्यात्मिक शांततेच्या शोधात येतात. हे गुरुपीठ दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाशी संबंधित असून अध्यात्मासोबत समाजसेवेचाही मोठं कार्य करतं. श्री स्वामी समर्थ महाराजांना अनेक भक्त दत्त संप्रदायातील महान संत मानतात. अक्कलकोट येथे त्यांच्या कार्यामुळे त्यांचं नाव घराघरात पोहोचलं. त्यांच्या भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या संदेशाने लाखो भक्तांना जीवनात ध्येय आणि विश्वास दिला आहे. या गुरुपीठाची एक खास गोष्ट म्हणजे इथलं शांत, प्रसन्न आणि सात्विक वातावरण. परिसरात पाऊल टाकताच मनातील गोंधळ कमी होतो आणि एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते. इथे केवळ दर्शन नाही तर आत्मचिंतन आणि मनःशांतीचा अनुभवही मिळतो. आज या गुरुपीठाकडे जाताना मनात एकच भावना आहे, कृतज्ञता. महादेवांचे आशीर्वाद मिळाले आणि आता स्वामी समर्थांच्या कृपेचं दर्शन घेण्याची संधी मिळत आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ गुरुपीठात प्रवेश करताच वातावरणात एक वेगळीच शांतता जाणवते. पण मनाला सर्वात जास्त स्पर्श करून जाते ती म्हणजे स्वामी समर्थांची ती तेजस्वी मूर्ती. खरं सांगायचं तर ही फक्त एक मूर्ती नाही. त्या मूर्तीकडे पाहताना असं वाटते की स्वामी स्वतः आपल्याकडे प्रेमाने पाहत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, डोळ्यांमधली करुणा आणि बसण्याची ती दिव्य मुद्रा हे सगळं मनात घर करून जाते. काही मूर्ती आपण पाहतो आणि पुढे निघून जातो, पण काही प्रतिमा अशा असतात की त्या आपल्या मनात कायमच्या कोरल्या जातात. स्वामी समर्थांची ही मूर्ती त्यापैकीच एक आहे. स्वामी समर्थांनी आयुष्यभर भक्तांना धीर दिला, मार्गदर्शन केलं आणि संकटात साथ दिली. आजही लाखो भक्त त्यांच्या एका वाक्यावर विश्वास ठेवतात, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये हा संदेश आजही श्रद्धेने जपला जातो. कधी कधी शब्द संपतात पण भावना बोलत राहतात. आजचा हा क्षण तसाच आहे. मूर्तीसमोर उभं राहिल्यावर भक्ती, श्रद्धा आणि समाधान या तीनच भावना मनात उरतात. शांतता, श्रद्धा आणि निसर्ग यांचा हा सुंदर संगम मनात कायमचा जपून ठेवावा असाच आहे. तर आमचं छानपैकी दर्शन झालेलं आहे स्वामी समर्थांचं सुद्धा. तर आता आम्ही चाललोय दुपारचं जेवणासाठी आणि जेवण आम्ही थेट निघणार आहोत. दिवसभराच्या या सफरीनंतर आता छानपैकी जेवण करून मन आणि शरीर दोन्ही तृप्त झालं आहे. प्रवासातलं जेवणही एक वेगळीच मजा देऊन जातं, कारण त्यात फक्त चव नसते तर दिवसभर अनुभवलेल्या प्रत्येक क्षणाची गोड आठवणही मिसळलेली असते. आता रस्ता घराकडे वळत असला तरी मनात मात्र आजच्या दिवसातील प्रत्येक क्षण पुन्हा पुन्हा आठवत आहे. चहासाठी थांबलोय, चहा घेतो. हॉटेल साई ग्रुपाचा चहा. तर आता आम्ही जस्ट घरी पोहोचलो आहोत आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 6. तर आता बघूयात पुढे काय होतं. अनाया पण झोपलेली आहे
तर मी आता डाळ राईस बनवायला लावला, थोडासा आराम केला. आणि अक्षय मला बोलत होता नसेल बनवायचं तर नको बनवू म्हणून, आपण बाहेरून खाऊ. म्हटलं नको, बनवते मी, बनवू शकते म्हटलं मी. चलो बाद में मिलते हैं. आज त्र्यंबकेश्वरला गेलो होतो. 6 वाजता झालो, लवकरच आलो. दर्शन लवकर झालं त्याच्यामुळे. जेवण वगैरे झालं. आता सायली दमली होती तर मग ती झोपली लवकरच. मलाही झोप येते ड्रायव्हिंग करून. मी पण आता झोपतो. मस्त वाटलं आज, म्हणजे त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालं, स्वामी समर्थांचं दर्शन झालं. त्र्यंबकेश्वरचं दर्शन पण लवकरच झालं, 15 ते 20 मिनटं लागली जेमतेम दर्शनाला. आणि अभिषेक पण केला तिथे. मस्त वाटलं, एकदम प्रसन्न वाटलं. आता मी पण झोपतो. भेटूयात उद्या. गुड नाईट, टेक केअर.